अशा नेत्यांना आता नक्कीच धडकी भरलेली असेल, त्यांची छातीची धडधड आता नक्की वाढलेली असेल. आली रे आली, आता त्या नेत्यांची वारी आली. कितीही लपवलं तरी भांड फुटायची आता वेळ आली. मित्र हो, लिंगपिसाट भोंदूबाबा अशोक खरात याला आज दुसऱ्यांदा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. या अशोक खरातच्या वकिलांनी मोठा जोर लावला, पण न्यायालयानं आज पुन्हा खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. खरातला अपेक्षा असेल, त्यांच्या वकिलांना ही अपेक्षा असेल की आज तरी कदाचित पोलीस कोठडी मिळणं बंद होईल, न्यायालयीन कोठडी त्याची रवानगी होईल. पण प्रत्यक्षात मात्र आणखी 3 दिवस म्हणजे 1 एप्रिल पर्यंत या भोंदूबाबा लिंगपिसाट अशोक खरातला आणखी पोलीस कोठडी मिळाली. या लिंगपिसाटाला अटक केल्यापासून पोलीस त्याची पुरती झाडाझडती घेत आहेत. अनेक गुन्हे रोज त्याच्यावर दाखल होत आहेत, पण हा भोंदू मात्र पोलिसांच्या तपासामध्ये अजिबात सहकार्य करीत नसल्याची तक्रार सरकार पक्षाकडूनच न्यायालयामध्ये करण्यात आलेली आहे. आता पुढच्या तपासामध्ये या लिंगपिसाटाचा कुठल्या राजकीय नेत्याशी कसा संबंध होता याची तपासणी होण्याची अधिक शक्यता आहे. खरातला अटक केल्यापासून अनेक मंत्र्यांची आणि राजकीय नेत्यांची नावं चर्चेत आलेली आहेत. काही नेत्यांचे फोटो सुद्धा सार्वजनिक झालेले आहेत. पण फडणवीस म्हणतात केवळ फोटो आहेत म्हणून कोणावर कारवाई करता येणार नाही. बघा, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची पहिली विकेट गेलेली आहे. त्यानंतर आता आणखी कोणत्या मंत्र्यांची विकेट या अशोक खरातच्या प्रकरणामध्ये जाते, कोण कशा पद्धतीनं यात अडकतंय आणि कुठल्या नेत्यांशी त्याचे काय संबंध आहेत याची उकल आता लवकरच होणार असल्याचं दिसतंय. खरातच्या या प्रकरणामध्ये मोबाईल अधिक महत्वाचा ठरणार आहे. पेन ड्राईव्ह आहे, लॅपटॉप आहे, पण त्याबरोबर मोबाईल सुद्धा आहे आणि हा मोबाईल मोठा कळीचा मुद्दा ठरणार आहे. या खरातच्या मोबाईलमध्ये डमी नावानं नंबर सेव्ह केलेले आहेत, म्हणजे ते कोणाला ओळखू येऊ नयेत. नंबर तेच, पण कुणी फोन हाताळला तरी त्याच्या नावं मात्र त्या नंबरची वेगळी दिसणार. तपास यंत्रणेला त्याच्या मोबाईल मधले सगळे नंबर तपासायचे आहेत आणि त्यासाठी त्याची पोलीस कोठडी वाढवून दिली जावी अशी मागणीच सरकारी वकिलांनी आज न्यायालयात केली. आजचा एकूण युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायमूर्ती M.V. भराडे यांनी या भोंदू अशोक खरातला आणखी एकदा 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे, म्हणजे वाढवून दिलेली आहे. 1 एप्रिलला या खरातला पुन्हा कोर्टामध्ये हजर करावं लागणार आहे. हा आरोपी म्हणजे हा भोंदू बाबा, हा लिंगपिसाट पोलिसांच्या तपासामध्ये सहकार्य करीत नाही आणि मोबाईल डेटा रिकव्हर झालेला असून त्याचा तपास बाकी आहे. राजकीय व्यक्तींची नावं त्यानं दुसऱ्या नावाने सेव्ह केल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळं अशोक खरातची कोठडी वाढवून देण्यात आलेली आहे. फॉरेन्सिक टीमकडून आजच मोबाईल आणि लॅपटॉप प्राप्त झालेला असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी आजच्या सुनावणीच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये कोर्टाला दिली आणि आता या पेन ड्राईव्ह, लॅपटॉप मधून पोलिसांच्या हाती काय घाबाड लागतंय ते पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. या भोंदूबाबाच्या या खरातच्या मोबाईल मधून राजकीय किंवा इतर काही लोक असतील आणखी, त्यांचे नंबर आता शोधले जाणार आहेत. ते शोधायचं असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. खरातनं कोणाचं नाव कुठल्या नावानं, म्हणजे कोणाचा नंबर कोणाच्या नावानं सेव्ह केलेले आहेत हे क्लोन कॉपी मधून शोधायचं आहे, असं या प्रकरणाचा तपास करते ते SIT कोर्टाला तपासाची पुढची दिशा कशी असेल याबद्दल सांगताना आणि आता आणखी त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी कशासाठी हवी आहे हे स्पष्ट करताना न्यायालयाला सांगितलं. कुणीही या खरातकडं एखादा नवीन भाविक आला तर खरात नेहमी मोठ्या नेत्यांचे फोन आल्याचं सांगून स्वतःची प्रतिष्ठा बरीच वाढवून चढवून
त्या भाविकाला म्हणा किंवा त्या पीडित व्यक्तीला म्हणा दाखवण्याचा प्रयत्न करायचा, दुसऱ्या नंबरवरून कॉल करून दाखवण्यासाठी तो असं करायचा. त्याचबरोबर त्याच्या मोबाईलमध्ये अगदी खरोखरच कुठल्या राजकीय नेत्याची, VIP राजकीय नेत्यांची नावं असू शकतील किंवा असू शकतात असा संशय तर पोलिसांनाच आहे. आणि मग आता पुढच्या 3 दिवसामध्ये या वाढीव दिलेल्या त्याच्या कोठडीमध्ये याचाच तपास पोलीस करणार आहेत. त्यामुळं या भोंदूशी कुठल्या राजकीय नेत्यांचा काय संबंध होता हे सुद्धा उघड होणार आहे. ज्या राजकीय नेत्यांनी आजवर बघा, जर त्यांचा संबंध असेल म्हणजे आपला संबंध जर त्यांनी लपवून ठेवलेला असेल, त्या नेत्यांचं भांड आता मात्र नक्की फुटणार आहे. आणि त्यामुळं अशा नेत्यांना आता नक्कीच धडकी भरलेली असेल, त्यांची छातीची धडधड आता नक्की वाढलेली असेल. लपवता आलं तेवढं लपवलं, पण आता हे कसं लपवणार? म्हणूनच आली रे आली, आता तुझी बारी आली, अशीच परिस्थिती आता या नेत्यांची सुद्धा होणार आहे. आणि त्यामुळंच उभ्या महाराष्ट्राचं लक्ष आता पुढच्या 3 दिवसामध्ये होणाऱ्या तपासाकडे लागलेला आहे. कोणाकोणाची नावं येतात, कोण नेते यामध्ये आहेत, पाहूया आता नेमके कुठल्या मंत्र्यांचे, कुठल्या नेत्यांचे कशा पद्धतीने बुरखे फाटतात ते. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.